आगंद साळवे, आगंद जिजाबा साळवे. बर, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या त्या. बर, कसं आहे तुमच्या गावचं वातावरण? आमच्या गावचं वातावरण तर सध्या तर बरं दिसतंय. कोणासाठी बरं दिसतंय? मोहिते पाटलासाठी. मोहिते पाटला कुठं उभा आहे तुमच्या गटात? आव नसू द्या धनुष्य बाणासाठी. बर, कोण आहे उमेदवार? हा, धनुष्यबाणाचा उमेदवार कोण आहे? कोण? मच्छिंद्र आबा आणि बाबा माने. बर, काय ते बाबा माने असलेलं मच्छिंद्र आबा होय, होय. असलेलं, ही माणसं कशी आहे ती? तुम्हाला काय नाही आवडतं? नाही, ही माणसं चांगले असले जेवण वातावरण बरं आहे का? बर, माणसं वाईट असल्या वातावरण होतं का ताईट? नाही. नाही, माणसं होती ताय ती म्हणून तर माणसं येते ती मागं. या गावचं पहिल्यापासून कोणाच्या बाजूने कौल राहिलेला आहे? या बाजूनं कवळ तुम्हाला सांगतो विरोधकाच्या बाजूनं होता पहिला. बर, विरोधक म्हणजे कोण? ती मग भाजपवादी. बर, सध्या वातावरण बिघडलं. कशामुळे बिघडले? आता कशामुळे बिघडलं? त्यांच्या वागण्यामुळे. कशांत काय करतंय भाजप असं? लोक नाराज आहेत त्यांच्या. अहो नाराज आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो मी, हुकुमशाही राजे चालतंय का? ते हुकुमशाही राजे तयार करायला झाले. ते म्हणताना लोक हुशार झाले. ते बर, कोण हुकुमशाही करते? रामभाऊ करते का दुसरी माणसं? रामभाऊ करतो. मग रामभाऊचं बाप आहे तर माग म्हणून रामभाऊ ओढ्या म्हणतोय मोर. बर, रामभाऊचं माग बाप आहेत म्हणून रामभाऊ घर असतोय. रामबापाच काय? काय काय तुम्हाला जाणवलं? हुकुमशाही म्हणजे काय करते ते नेमकं? नाही नाही, त्यांचं वेगळं शास्त्र चालू झालं. बर, बाबा काय नाव? हा, रघुनाथ निवृत्ती तरंगे. बर, काय नेमकं काय सांगचाल आता निवडणुकीबाबत? आता निवडणुकीबाबत आता काय निवडणूक लागलेली आहे. बर, हे धनुष्यबाण निवडून येणारच आहे. बर, कशामुळं? कशामुळं? हे आमच्या तालुक्यात दोन पुढाऱ्यांची, दोन नेत्यांची एकी झाली, युती झाली. कोणाकोणाचे? विजयसिंह मोहिते पाटलाचं पार्टी आणि जानकर साहेबांची पार्टी. तुम्ही कोणाकडे होता? आम्ही सुरुवातीला मोहिते पाटील, विजयदादा. बर, आता दोघांची युती झाली म्हणल्यानंतर आम्हाला विजयदादा सांगतील तीच आम्ही करतो. बर, काय लय दादा प्रेम आहे? हो, पहिल्यापासूनच. कशामुळं? हो, असताना देवासारखा माणूस आहे विजयदादा. त्यांच्यात गुणधर्म त्यांचं चांगलं आहेत. सहनशीलता आहे त्यांच्यापाशी. काय तुमच्या गावात त्यांनी काय काय कामं केली? आमच्या गावात कामं, रोडची कामं केली, पाझर टँकची कामं केली, एस टी चालू केली. बर, परत कारखान्यात, दोन्ही कारखान्यात कर्मचारी सर्व्हिसला लावली होती गावातले. हो. बर, आता राम सातपुते याच्या विरोधात आहे ते. हां, काय कसं वाटतंय तुम्हाला राम सातपुते बाबतीत? राम सातपुतेच्या बाबतीत राम सातपुतेला आम्हीच निवडून दिलं. बर, हां, बरोबर, ज्या वेळेला दादा आमच्या भाजपमध्ये होतं बरोबर. त्यावेळेला राम सातपुते आमच्या पशीच 24 तास होता त्यावेळेला. मग आता पक्षात प्रवेश केल्यानंतर कोणी वरच्या लेवलनं आमच्या तालुक्यात टाकलं ना त्याला उमेदवार विधानसभेला. मग आता दादाचं कर्तव्य आहे निवडून द्यायचं. पक्षानं आदेश आल्यानंतर तर ते आम्ही निवडून त्यांना दिलं. तर तोच आता भस्मासुरासारखं उलट फिरलाय आमच्यावर, म्हणजे मोहिते पाटील परिवारावर. काय करतोय? तुम्हाला काय त्याचं वागणं निंदा करतोय, टीका करतोय. आवडत नाही तुम्हाला? नाही आवडत, अजिबात त्याचं आवडत नाही. आता पण तुमच्या पंचायत समिती गण असेल, जिल्हा परिषद गट असेल, हा, इथं मोहिते पाटलाचं बी चिन्ह नाही आणि जानकर साहेबाचं बी चिन्ह नाही. इथं धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण जरी असला तरी त्यांची शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि धनुष्यबाणाची ह्या शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांची सर्वांची युती झालेली आहे. सर्वांच्या विचारानं ही धनुष्यबाण चिन्ह घेतलेलं आहे. त्यांना एक गट सोडलेला आहे, निमगाव गट. ही सगळ्याला माहित आहे का तुमच्या गावातल्या लोकांना? हो, हा सर्वांना माहिती आहे. बर, काय लोकांचं म्हणणं येते मग? लोकांचं म्हणणं 75 ते 80%
हे धनुष्यबाणा 2 धनुष्यबाणाला मतदान करायचं.